हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत 8th स्टँडर्डचा सेकंड चॅप्टर पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल यामधील प्रॅक्टिस सेट 2.1. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, या प्रॅक्टिस सेटमध्ये 2 क्वेश्चन दिलेले आहेत आणि फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय सांगितले पहा. इन द ॲडजॉइनिंग फिगर each angle is shown by a letter. Fill in the boxes with the help of the figure. आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि या फिगरमध्ये जे अँगल तयार होते त्याचे लेटर्स आपल्याला इथे दिलेले आहेत आणि ही जी फिलिंग द ब्लँक्स आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत तर सॉल्व करायचे आहेत, फिलिंग द ब्लँक भरायचे आहेत. तर चला मग आता बघा, इथं काय सांगितलं आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. आता आपल्याला जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत इथं 4 1 2 3 4 दिलेले आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगल्स कसे तयार होतात ते आपल्याला हे पेअर्स आपल्याला लिहायचे आहेत. त्या अगोदर करस्पॉन्डिंग अँगल मीन्स करस्पॉन्डिंग अँगल्स कसे तयार होतात. सो करस्पॉन्डिंग अँगल इज सेम डायरेक्शन अँड सेम डिस्टन्स ऑफ द ट्रान्सव्हर्सल. इट इज कॉल्ड ॲज करस्पॉन्डिंग अँगल. सो कसे, सेम डायरेक्शन अँड सेम साईड. ही सेम डायरेक्शन अँड सेम साईड, एकाच साईडला आपल्याला काय दिसत आहेत, हे सेम डायरेक्शन आणि सेम साईड ही आपल्याला दिसत आहेत, म्हणजेच हे काय तर करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. तर पियर्स बघा आपल्याला कोणते सांगितलेत. अँगल पी सोबत करस्पॉन्डिंग अँगल कोणता तयार होतोय तर अँगल पी हा इथं शो होतोय. मग सेम डायरेक्शनला पीच्याच कोणता येईल तर सेम डायरेक्शन इथं येतोय आणि सेम साईडला येतो, तो म्हणजेच डब्ल्यू. म्हणजेच पी अँगल अँड अँगल डब्ल्यू. ओके. सेकंड आहे बा अँगल क्यू. अँगल क्यू कुठं शो होतोय, या ठिकाणी शो होतोय आणि याचाच करस्पॉन्डिंग अँगल कोणता होईल तर सेम डायरेक्शन आणि सेम अँगलमध्ये कोणता येतोय, सेम साईडमध्ये, तर कोणता येतो, क्यूचा करस्पॉन्डिंग अँगल येईल एक्स. कोणता येईल, एक्स. म्हणजेच अँगल एक्स तयार होईल. थर्ड पा अँगल आर. अँगल आरचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता होईल. अँगल आर कुठं शो होतोय, हा पा. अँगल आरचा करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे सेम डायरेक्शनमध्ये हा इथं अँगल आर तयार होतोय आणि त्याच डायरेक्शनमध्ये आपण जर पाहिलं तर इथं कोणता तयार होईल, वाय तयार होईल. म्हणजेच आरचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता तयार होईल, वाय हा तयार होईल, अँगल वाय. ओके. अँड लास्ट यामधला बघा 4 नंबरचा अँगल यस. अँगल यस या ठिकाणी शो होईल. मग अँगल यसचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता होईल तर हा आहे अँगल यस आणि हा सेम डायरेक्शनमध्ये आपल्याला कोणता मिळेल, झेड. म्हणजेच अँगल एस याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता होईल तर झेड हा अँगल होईल. ओके. आता त्यानंतर पहा कोणता सांगितला आहे, इंटेरियर अल्टरनेट अँगल. इंटेरियर अल्टरनेट अँगल विचारलेला आहे आणि त्याचा विचारला अँगल एस. आता बघा, इंटेरियर अल्टरनेट अँगल विचारला. इंटेरियर मीन्स आतमधील अँगल होतात हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. मग अल्टरनेट, इंटेरियर तर आहेतच पण त्याच्या अल्टरनेट विचारला आहे. इट मीन्स पहा, जर हे 4 अँगल आपल्याला दिसत आहेत तर कोणते होत आहेत, इंटेरियर होत आहेत. तर मग अल्टरनेटिव्ह त्याच्यामधला कोणता होईल, यस अँगलचा अल्टरनेटिव्ह अँगल होईल. कोणता होईल तर अल्टरनेटिव्ह एक्स हा होणार आहे. कोणता होईल, एक्स हा होईल. म्हणजेच यसचा अल्टरनेटिव्ह आणि इंटेरियर अँगल हा यस एक्स होणार आहे. म्हणजेच अँगल यसचा एक्स हा अल्टरनेटिव्ह अँगल आहे. त्यानंतर पहा कोणता विचारला आहे, अँगल डब्ल्यू. अँगल डब्ल्यू, मग अँगल डब्ल्यूचा कोणता होईल, इंटेरियर अल्टरनेटिव्ह अँगल होणार आहे तर आर हा काय होणार आहे, अल्टरनेटिव्ह अँगल होणार आहे. म्हणजेच अँगल डब्ल्यूचा अँगल आर हा काय होणार आहे, इंटेरियर अल्टरनेटिव्ह अँगल तयार होतो. ओके. समजलाय फर्स्ट क्वेश्चन. इथं फर्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल आणि इंटेरियर अल्टरनेटिव्ह अँगल विचारले होते. सेकंड क्वेश्चन,
सेकंड क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे पहा, ऑब्झर्व द अँगल शोन इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल्स. आपल्याला काय विचारलं आहे, इथे काय दिलेत, या फिगरमध्ये ऑब्झर्वेशन करायला सांगितलं आहे अँगलचं आणि त्यानुसार आपल्याला काय करायचे तर अँगल्स लिहायचे ह्या पेअर्सचे. ओके, आता फर्स्ट कोणता सांगितला आहे त्यांनी, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये आत्ताच पाहिलेले आहेत. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स त्यांनी विचारलेले आहेत, कोणकोणते होत आहेत. तर आपल्याला माहिती आहे इंटेरियर इट मीन्स आतमधील हे अँगल्स तयार होतात, बरोबर आहे. बट त्यामध्ये कसे विचारलेत त्यांनी, इंटेरियर अल्टरनेट विचारलेत. कोणते विचारलेत, अल्टरनेट विचारलेत. क्रॉस इथं होत आहेत, म्हणजेच कोणकोणते होतील आपण जर पाहिलं तर किती तयार होतील पहा. फर्स्टमध्ये जर आपण घेतला तर अँगल बी, हा अँगल बी आहे, याच्यासोबत अल्टरनेटिव्ह अँगल्स कोणता तयार होईल, अल्टरनेट अँगल बीचा अँगल एच हा तयार होईल. अँड अँगल एच हा झाला एक. आणि त्यानंतरचा दुसरा कोणता होईल, अँगल कोणता होईल सी, आणि अँगल सी सोबत कोणता तयार होईल, अँगल ई. ओके, अँगल सी अँड अँगल ई हे दोन इंटेरियर अल्टरनेटिव्ह अँगल तयार होतात, बरोबर. इंटेरियर अल्टरनेटिव्ह अँगल तयार कोणते होतात, अँगल बी आणि अँगल एच, अँगल सी अँड अँगल ई हे दोन पेयर्स आपल्याला इथे मिळतात. ओके, आता हा झाला फर्स्ट. त्यानंतर सेकंड कोणता विचारला आहे त्यांनी, करस्पॉन्डिंग अँगल. आत्ताच आपण पाहिलेलं आहे, करस्पॉन्डिंग अँगल मीन्स सेम साईड सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शनमध्येच जे असतात तेच आपल्याला काय असतात, सेम साईडला जर असतील तर तेच काय असतील, करस्पॉन्डिंग अँगल्स असणार आहेत. आता इथे किती पहा, आता फर्स्टमध्ये आपल्याला कोणता मिळेल, अँगल ए. आता हा सेम साईडमध्ये आपल्याला अँगल ए आणि अँगल ए सोबत कोणता तयार होणार पहा, अँगल ए. आणि ह्याच लाईनच्या वरती आपल्याला सेम साईडला आणि सेम डायरेक्शनला कोणता मिळेल, अँगल ए सोबत अँगल ई हा अँगल मिळेल. म्हणजेच अँगल ए अँड अँगल ई. ओके, अँगल ए अँड अँगल ई हा पेअर आपल्याला मिळेल. सेकंडमध्ये कोणता मिळेल आपल्याला, जर आपण पाहिला तर अँगल डी जर आपण घेतला, हा पहा अँगल डी जर घेतला तर अँगल डी सोबत कोणता मिळेल आपल्याला, सेम साईड आणि सेम डायरेक्शनमध्ये, तर अँगल एच हा मिळेल. म्हणजेच अँगल डी अँड अँगल एच हे दोन आपल्याला इथे मिळतात, करस्पॉन्डिंग अँगल. ओके, अँड त्यानंतर थर्ड नंबरचा जर आपण पाहिला तर कोणता तयार होईल, अँगल बी जर आपण घेतला तर अँगल बी सोबत सेम डायरेक्शन आणि सेम साईडला जर आपल्याला मिळेल तर बी सोबत कोणता मिळेल, अँगल एफ हा मिळेल. म्हणजेच अँगल बी अँड अँगल एफ हे आपल्याला दोन अँगल इथे करस्पॉन्डिंग मिळतात. अँड 4 नंबर जर आपण पाहिलं तर कोणता मिळेल, लास्ट कोणता राहिला आता इथे, अँगल सी अँड अँगल जी. अँगल सी अँड अँगल जी हे दोन राहिलेले आहेत, अँगल सी अँड अँगल जी. आता इथे पहा करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला किती मिळालेले आहेत पहा, एकासोबत एक, इट मीन्स आपल्याला 8 अँगल्स इथे तयार होताना दिसत आहेत. म्हणजेच आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल इथे सर्व आपल्याला मिळालेले आहेत. ओके, आता त्यानंतर आणि लास्ट ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये कोणता विचारला आहे त्यांनी, थर्ड नंबरचा इंटेरियर अँगल. कोणता विचारला आहे, इंटेरियर अँगल. आता इंटेरियर अँगल किती तयार होतात आपल्याला माहिती आहे. इंटेरियर अँगल म्हणजेच फिगरमध्ये जर पाहिलं तर इंटेरियर अँगल मीन्स हे जे सर्व आतमधील अँगल्स असतात ते म्हणजेच कोणते असतात, इंटेरियर अँगल असतात. मग एकासोबत
कोणते अँगल्स होतात आपण आता ते पाहूया. चला इथे घेऊया. आता फर्स्ट जर आपण घेतला तर हा बी आहे. बी सोबत इंटेरियर अँगल समोरासमोरील कोणता तयार होईल? अँगल बी अँड अँगल ई तयार होतो. आणि दुसरा इंटेरियर अँगल कोणता होईल? तर अँगल सी अँड अँगल एच हा तयार होतो. म्हणजेच इथे इंटेरियर अँगल जर आपण पाहिले तर किती तयार होताना दिसत आहेत? 4 अँगल तयार होताना दिसत आहेत. आणि करस्पॉन्डिंग अँगल जर आपण पाहिले तर इथं किती करस्पॉन्डिंग अँगल तयार होताना दिसत आहेत? तर टोटली 8 करस्पॉन्डिंग अँगल इथे आपल्याला दिसत आहेत. आणि त्याचबरोबर इंटेरियर अल्टरनेटिव्ह अँगल जर आपण पाहिले तर इथे किती तयार होताना दिसत आहेत? आपल्याला 4 आपल्याला इथे इंटेरियर अल्टरनेटिव्ह अँगल दिसत आहेत. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 2.1 हा पाहिलेला आहे. आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना शेअर करा. आणि या अगोदरचे जेवढे पण व्हिडिओ असतील त्या सर्वांची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथे जाऊन तुम्ही नक्की अगोदरचे सर्व व्हिडिओ पहा. बाय. थँक्यू.